तिच्या मोबाईलमध्ये काही आक्षेपार्ह मजकूर ह्या आरोपी लोकांना सापडलेला होता, तिच्या नवऱ्याला सापडलेला होता। त्याबाबत तिच्या आईवडिलांनी तिचा मोबाईल सुद्धा काढून घेतलेला होता। एकदा गाडीतनं उडी मारणार होती, एकदा रॅटचा औषध पिलं, ते होते हे जे इन्सिडेंट्स होते ना, तर या इन्सिडेंट्स ह्या दोघांमध्ये नवरा बायकोंमध्ये फक्त आणि फक्त मोबाईल या कारणामुळे भांडणं झालेली आहेत। 18 तारखेला जे काही चॅटिंग होणारा जो काही पलीकडचा व्यक्ती होता, त्या व्यक्तीचं 18 मेला त्याची एंगेजमेंट होती। 19 मेला, 18 किंवा 19 मेला त्या आणि ती झाली। ही घटना झाल्यानंतर एंगेजमेंट थांबली नाही। हे कारण कशावरून असू शकते हे का नाही शोधत तुम्ही? तिच्या मोबाईलमधल्या आक्षेपार्ह गोष्टींमुळे। आणि त्या कुठलाही सुज्ञ नवरा काय करणार आहे? त्यांनी काय करायला पाहिजे? कायदा हातात घ्यायला पाहिजे का? झाल्यानंतर त्यांनी त्याच्या आईवडिलांनाच हुंडा मागण्याची कारण नाहीये। हे हगवणे कुटुंब हे पूर्णपणे सदन कुटुंब आहे। त्यांच्या 5 ॲक्टिव्ह कंपनीज आहेत, त्यांच्याकडे 4 ते 5 कोटीच्या गाड्या आहेत, 5 कोटीच्या गाड्या आहेत। त्यांची लाईफस्टाईल चांगली आहे, त्यांना हुंडा मागण्याची गरज नाहीये। जे काय तिच्या लग्नामध्ये त्यांनी दिले ते स्वेच्छेने वडिलांनी गिफ्ट म्हणून मुलीला दिलेलं आहे। ही मागणी करून हुंडा दिलेला नाही। त्या लग्नानंतर, मुलीच्या लग्नानंतर तिच्या हिश्श्याला येणारी त्यांच्या घरची जमीन एक त्यांनी विकलेली आहे। ती जमीन विकण्याच्या व्यवहारासाठी हगवणे कुटुंबियांनी तिला रजिस्टर ऑफिस आणि यांच्या घरी नेऊन सोडलेलं आहे रजिस्ट्रेशन करायला। जर यांना हुंडा मागायचा असता तर हे रजिस्टर ऑफिसमध्ये तिला हक्क सोडायला सोडतील का? त्या बिल्डरला जी जागा विकली त्यात आम्ही हिस्सा का नाही मागितला? ते आम्ही कुठल्याही प्रकारचं चारित्र्य हनन केलेलं नाही। पहिली गोष्ट, आम्ही फक्त आमची सत्य बाजू काय आहे ती न्यायालयासमोर मांडण्याचा प्रयत्न केला। आज रोजी ज्यावेळेस या 5ही आरोपींना न्यायालयासमोर आणण्यात आलं, त्यावेळेस न्यायालयाची पूर्व परवानगी घेऊन त्यांच्याशी आम्ही चर्चा केली। त्यांच्याकडून जी काय माहिती मिळाली, वैष्णवीच्या नवरा, तिचा सासरा आणि तिच्या घरातल्या इतर लोकांकडनं आम्हाला जी काय माहिती मिळाली, त्या माहितीमध्ये असं होतं की तिच्या मोबाईलमध्ये ह्यांचं भांडणाचं कारण एकमेव होतं की तिच्या मोबाईलमध्ये काही आक्षेपार्ह मजकूर ह्या आरोपी लोकांना सापडलेला होता, तिच्या नवऱ्याला सापडलेला होता। याबाबत तिच्या घरच्या लोकांना वारंवार वेळोवेळी आम्ही त्यांना पॉईंट आऊट केलेलं होतं, याबद्दल जाणीव करून दिलेली होती। त्याबाबत तिच्या आईवडिलांनी तिचा मोबाईलसुद्धा काढून घेतलेला होता। हा युक्तिवाद आम्ही केलेला आहे की त्या चॅटिंगचा तिच्या आत्महत्येशी काही संबंध आहे का हे आपण तपासावं, अशी विनंती आम्ही 16 तारखेपासून पोलिसांच्या ताब्यात असताना पोलिसांना वारंवार केलेली आहे। परंतु पोलिसांना आजपर्यंत त्या अँगलनी कुठलाही तपास करण्याची वेळ त्यांना मिळालेला नाही। हा युक्तिवाद केलेला आहे। ह्याच्यामध्ये वैष्णवीचा जो काही मृत्यू झालेला आहे, ह्या मृत्यूमध्ये हगवणे कुटुंबियांचं सुद्धा नुकसान झालेलं आहे। नुसतं तिच्याच घरच्यांचं, माहेरच्यांचं नाही, तर ती आमच्या कुटुंबाची सून होती, ती आमच्या कुटुंबातल्या एका मुलाची आई आहे, ती आमच्या मुलाची बायको होती। ह्याच्यामध्ये आमचं सुद्धा नुकसान झालेलं आहे। ह्या गोष्टीमुळे तुम्ही योग्य तपास करावा यासाठी आम्ही प्रार्थना करतोय पोलिसांकडे। साहेब, आमच्या घरातली गोष्ट आहे, ह्या आरोपींचा हे संसार टिकवण्यामध्ये इंटरेस्ट होता। जर असं चॅटिंग आलं असतं तर पहिल्याच दिवशी त्यांनी नोटीस दिली असती, डिवोर्ससाठी गेला असता। ह्याला हा संसार टिकवायचा होता, त्यांना बाळ झालेलं होतं, हा प्रेमविवाह होता, त्याला हा संसार टिकवण्यामध्ये इंटरेस्ट होता। आणि त्याच्यामुळे सुज्ञ नवरा कोणताही, ज्याला ही अशी गोष्ट निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तो काय करणार? सुज्ञ नवरा तो तिच्या माहेरच्यांना कळवणार, हे त्यांनी केलेलं आहे। पहिल्या दिवशी जर आपण असाल तर आपल्याला दिसलं असतं की पहिल्याच दिवशी मी हा आर्ग्यू केलेला आहे मुद्दा, की मोबाईल आणि मोबाईलमधल्या चॅट्सच्या अनुषंगाने पोलिसांनी तपास करावा, असे डायरेक्शन्स आपण द्यावेत, असं आम्ही पहिल्या दिवशी मॅजिस्ट्रेट कोर्टामध्ये आर्ग्युमेंट केलेली आहे। आम्हाला कुणाचंही चारित्र्य हनन करायचं नाही आहे। नाहीतर आज जसे तुम्ही व्हायरल करताय व्हिडिओ, तिचे ऑडिओ क्लिप्स, तिचे चॅटिंग्स आम्हालाही व्हायरल करता आल्या असत्या, परंतु तिचं चारित्र्य जपण्याचं हा नवरा, याची फॅमिली, हगवणे कुटुंबीय प्रयत्न करत होते आहेत। म्हणून आजपर्यंत हे कुठेही आम्ही हा पब्लिक इश्यू केलेला नव्हता। परंतु वैष्णवीच्या मृत्यूचे खरा कल्प्रिट कोण आहे त्याच्या मागचा हे शोधत नाहीत ज्यावेळेस पोलीस, हे 11 दिवसांनी मला जेव्हा लक्षात येते, तेव्हा आज मला पुन्हा एकदा त्याच्याबद्दल रिट्रेट करावं लागलं। म्हणून आम्ही आज कोर्टात, नाही तर 17ला सुद्धा आम्ही हे बोललो होतो। आरोपी पळत नव्हते। तुम्ही ते कुणाचं म्हणजे तुम्ही एकतर्फी नरेशन घेऊ नका। आरोपी आई, बहीण आणि तिचा नवरा वैष्णवीचा घटना घडल्या दिवशी पोलिसांच्या ताब्यात आहेत। राहिला प्रश्न वडील आणि त्याचा भाऊ, वडील आणि भाऊ हे त्यांना उशिराने अटक झालेली आहे। ह्याच्यामुळे पळत होते असं म्हणण्याचं कारण नाहीये, त्यांना उशिराने अटक झालेली आहे। म्हणून आसरा दिल्याबद्दल 5 जणांना आणखी अटक झालेली आहे। चुकीचं केलंय, काल न्यायालयाने दाखवले त्यांना चुकीचं केलं, त्यांना जागेवर बेल दिली। आसरा देणाऱ्या माणसाला अशा पद्धतीने तुम्हाला अटक करता येत नाही। आज ही कुटुंब जर पोलिसांच्या ताब्यात आहे, त्यांचं लहान तानं बाळ आहे, कोण जबाबदारी घेणार मला तुम्ही सांगा? अशा सिच्युएशनमध्ये एवढे मोठी लोक समोर आहेत, ह्या मोठ्या लोकांच्या समोर एका माणसाने, सामान्य व्यक्ती येतो सुद्धा, त्या सामान्य माणसाने ते बाळ सांभाळण्याची जर हे केली, इच्छा दाखवली, तसं बाळ सांभाळलं, तर त्याला तुम्हाला दोषी धरण्याचं कारण काय?
वैष्णवी अगवणे मृत्यू प्रकरणात नवे धक्कादायक खुलासे होत आहेत. या प्रकरणी आज कोर्टात सुनावणी देखील पार पडली. तसेच यातील आरोपीची पोलीस कोठडी वाढवण्यात आलेली आहे. तर दुसरीकडे सुनावणी दरम्यान राजेंद्र अगवणे यांचे वकील विपुल दुशिंग यांनी धक्कादायक दावे केलेले आहेत. यामुळे आता वैष्णवी अगवणेंच्या चारित्र्यावर चर्चा होत आहे. तिने दुसऱ्या कुणामुळे आत्महत्या केली असा दावा करण्यात आलेला आहे. याबाबत वकिलांनी तो व्यक्ती कोण आहे याची माहिती देखील दिलेली आहे. पोलिसांनी न्यायालयाला रिमांडमधून अनेक मुद्दे दिलेले आहेत. पोलिसांच्या म्हणण्यानुसार राजेंद्र अगवणे आणि सुशील अगवणे यांनी लता आणि करिश्मा यांचे मोबाईल गायब केल्याचे पोलीस तपासात समोर आलेले आहेत. या मोबाईलमध्ये शशांक अगवणे आणि वैष्णवी अगवणे यांच्यातील चॅट्स तसेच मारहाणीचे व्हिडिओ किंवा इतर पुरावे असण्याची शक्यता. निलेश चव्हाण आणि करिश्मा अगवणे हे वैष्णवीला सतत मानसिक त्रास देत होते असे पोलिसांनी न्यायालयात स्पष्ट केलेले आहेत. निलेश चव्हाण फरार असून राज्यभर आणि देशभर शोध सुरू आहे. लता, करिश्मा, सुनील यांचे मोबाईल शोधून जप्त करायचे आहेत. निलेश आणि सुशील यांचे व्हॉट्सअप चॅट देखील तपासात महत्वाचे आहेत. या माध्यमातून मारहाण, धमकी, मानसिक त्रासाचे स्पष्ट पुरावे पोलिसांना मिळू शकतात. सर्व आरोपींनी खासगी बँकेत सोने गहाण ठेवले असल्याचे उघड झालेले आहेत. नेमकं ते कर्ज कोणाच्या नावावर आहे, पैसे कुणाच्या खात्यावर गेलेले आहेत हे शोधणे आवश्यक आहे. त्यामुळे आरोपीचे बँक खाते आणि लॉकर गोठवण्यात आलेले आहेत अशी माहिती देखील पोलिसांनी कोर्टात दिलेली आहे. तर आरोपीचे वकील यांनी कोर्टात एक अजब दावा केलेला आहे. यामुळे आता खळबळ उडालेली आहे. त्यांनी कोर्टात सांगितलं की वैष्णवी दुसऱ्या एका व्यक्तीशी चॅट करत होती. त्याची माहिती आम्हाला हवी आहे. चॅट करणाऱ्या व्यक्तीने त्रास दिला असावा म्हणून तिने आत्महत्या केली असावी असा दावा त्यांनी कोर्टात केलेला आहे. या दाव्यावर बोलताना आरोपीच्या वकिलांनी त्या व्यक्तीविषयी माहिती दिलेली आहे. राजेंद्र अगवणे यांचे वकील विपुल दुशिंग म्हणाले की अगवणे यांनी दिलेले महत्वाचे पुरावे यावरती मी युक्तिवाद केलेला आहे. पोलिसांनी एकतर्फी तपास करू नये, कोणाचे चारित्र्य हनन होईल असा युक्तिवाद आम्ही केलेला नाही. वैष्णवी अगवणेला आत्महत्या करायला अगवणेंनी भाग पाडलं नाही. ज्या व्यक्तीशी चॅट करत होती त्या व्यक्तीचा साखरपुडा 18 तारखेला झालेला आहे. त्या व्यक्ती संदर्भात आम्ही माहिती पोलिसांना दिलेली आहे. पोलिसांनी त्याचा शोध घ्यावा अशी धक्कादायक माहिती त्यांनी सांगितलेली आहे. तसेच ते पुढे म्हणाले की गहाण ठेवलेले ते सोने कुठल्या बँकेत आहे हे अगवणे यांनी आधीच सांगितलेलं आहे. ते उद्योजक आहेत, त्यांच्यासाठी त्यांनी सोनं बँकेत गहाण ठेवलं. वैष्णवी तिने तिच्या वडिलांकडे तिचा हक्क सोडपत्र याआधीच दिलेलं आहे. तेव्हा अगवणे यांनी पूर्ण मदत वैष्णवीच्या आई वडिलांनी केलेली होती. आम्ही सुप्रीम कोर्टाचा न्याय निवाडा कोर्टासमोर दिलेला आहे. वैष्णवीच्या जाण्याने जेवढं दुःख कसपटे यांना झालं तेवढंच दुःख आम्हालाही झालेलं आहे असंही वकिलांनी म्हटलेलं आहे. तर वकिलांच्या या प्रतिक्रियेवर तुमचं मत आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.